जिल्ह्यातील क्रशरधारक उद्योजकांनी पर्यावरणपूरक आणि कायदेशीर बांधकाम साहित्याच्या दिशेने पाऊल टाकत कृत्रिम वाळू प्रकल्प उभारावेत असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले। शासनानं एम सँड धोरण निश्चित केलं असून यासाठी आर्थिक सवलतीसह विविध योजनाही देखील करण्यात आल्यात। राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागातर्फे कृत्रिम वाळू एम सँड धोरण राबवण्यात येते। या धोरणाअंतर्गत जिल्ह्यात सर्वप्रथम पुढाकार घेणाऱ्या 50 संस्थांना त्यांच्या युनिटसाठी प्रति ब्रास 400 रुपयांची सवलत दिली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर महसूल दिन सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात क्रशर उद्योजकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रमोद माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नैसर्गिक वाळूऐवजी दगडांपासून कृत्रिम वाळू तयार करण्याचं धोरण पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी बांधकाम प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वाळूची गरज आहे। शासनाच्या नव्या धोरणानुसार शासकीय प्रकल्पांमध्ये किमान 25% एम सँड वापरणं बंधनकारक करण्यात आल्याचं अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितलं। अजय पाटील यांनी उद्योजकांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार योजना, सामूहिक प्रोत्साहन योजना यांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं। प्रमोद माने यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एम सँड प्रकल्प उभारण्यासाठी कोणती प्रमाणपत्र आवश्यक आहेत याची माहिती दिली। इच्छुक व्यावसायिकांनी महाखनिज प्रणालीवर अर्ज सादर करावेत असं अमोल थोरात यांनी सांगितलं। यासाठी आवश्यक दस्तऐवज कन्सेंट टू एस्टॅब्लिश, कन्सेंट टू ऑपरेट, ना हरकत प्रमाणपत्र, अकृषिक परवानगी, उद्योग आधार आणि परवाने यांची पूर्तता आवश्यक आहे। पर्यावरण रक्षण, बांधकाम साहित्याचा शाश्वत पर्याय आणि कायदेशीर प्रक्रिया यांची सांगड घालत क्रशर उद्योजकांनी कृत्रिम वाळू प्रकल्प उभारणीकडे वळावं असा स्पष्ट आणि सकारात्मक संदेश या कार्यशाळेतून देण्यात आलाय।